अब बात करेंगे मुंबई से सटे भाईंदर पश्चिम के उत्तर इलाके में स्थित बलेपीर शाह दरगाह की, जिसे तोड़ने के आदेश प्रशासन द्वारा जारी कर दिए गए हैं। आपको बता दें कि भारतीय जनता पार्टी के पूर्व जिला अध्यक्ष रवि व्यास ने इस दरगाह के अवैध निर्माण की शिकायत तहसीलदार से की, जिनकी शिकायत को गंभीरता से लेते हुए स्थानीय तहसीलदार ने बलेपीर शाह दरगाह पर कार्रवाई का आदेश जारी कर दिया है। भाजपा नेता ने दावा किया था कि मैंग्रोव को काटकर इस दरगाह का निर्माण कराया गया था। भाजपा नेता ने उम्मीद जताई है कि स्थानीय प्रशासन यानी मीरा भाईंदर महानगर पालिका द्वारा तहसीलदार के आदेशों का पालन किया जाएगा और अवैध निर्माण पर कार्रवाई होगी। बरेच दिवसापासून आमचा एक फॉलोअप आहे की उत्तनचा येथे एक अनधिकृत दर्गा तिवऱ्यांच्या झाडाचा कत्तल करून सरकारी भूमीवर कब्जा करून बांधलेली आहे आणि इंटेलिजन्स आणि गोपनीय विभागाने पण अशी माहिती दिलेली होती की या दर्गाला टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज म्हणून पण भविष्यात उपयोग होऊ शकते। म्हणून आम्ही सुरक्षेच्या दृष्टिकोनाने याची तक्रार केली होती की हा जो सरकारी भूखंडावरती जे एन्क्रोचमेंट आहे त्याला त्वरित काढा। म्हणून आता माननीय कलेक्टर साहेबांच्या आदेशाने माननीय तहसीलदार साहेबांनी कालच एक डिमोलेशनचा नोटीस इश्यू केलेला आहे आणि त्यांना सांगितलं आहे की लवकरच ते तुम्ही स्वतःच्या खर्चाने ते डिमोलेशन करा। आमची मागणी अशी आहे की ते आता ते नोटिसेस बरेच झाले आहे पण आता प्रत्यक्ष कारवाई लवकरात लवकर झाली पाहिजे। ऍक्च्युअली तिथे एक वेल प्लॅन्ड म्हणून रोहिंग्या मुसलमान बांगलादेशी मुसलमान या सगळ्या लोकांची बस्ती स्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे। सगळ्यांचे खोटे दस्तावेज तयार करण्यात येत आहे आणि उत्तर पोलीस स्टेशन मध्ये एफआयआर पण दाखल झालेली आहे। याची सखोल चौकशी व्हावी त्यासाठी सुद्धा आम्ही तक्रार केलेली आहे।